अंतिम फेरीच्या मॅचकडे आपण जातोय आणि त्याला आता सुरुवात होईल मेगा फायनल या स्पर्धेची। एका बाजूने किरण लटके तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये नितेश रेड्डीज, एका बाजूला गणेश पाटील, एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील विशाल कोळापटे आणि मेगा फायनल सुरुवात होते 4 षटकांची ही देखील मॅच। परंतु 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि 32 संघांनी चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु ज्या संघांनी अतिशय दर्जेदार क्रिकेट खेळलं ते 2 संघ तुम्हाला मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि हेच 2 संघ खरं तर टेबल टॉपर देखील होते अरुणजी आणि तेच संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील। ऑलरेडी एकदा पराभूत झालाय विनर स्पोर्ट्स संघ या ठिकाणी नितेश रेड्डीच्या संघाविरुद्ध। पहिला बॉल जोरदार अपील लॉंग ऑन क्षेत्रामधून आहे, अपील मिड ऑफ क्षेत्रामधून आहे, परंतु गोलंदाजाने अपील केली नाहीये। डॉट बॉल, पहिला बॉल डॉट आलाय नितेश रेड्डीज बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल डॉट। आणखीन एक डॉट बॉल, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नितेश रेड्डीज जबरदस्त गोलंदाजी करतायत। अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये नितेश रेड्डी यांची देखील पाहायला मिळाली आणि त्यांचा संघ फायनल मध्ये खेळतोय। एका बाजूने किरण लटके यांची देखील अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे। सुनील पाटील साठी पुढचा बॉल पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग बॉलला पाठवलंय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, धावा मिळतील 4, क्रिकेटचा क्लास, चौकार। पुढचा बॉल पुन्हा एकदा रूम, पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन दी पटका खेळत ऑन दी टोज, बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे, कट कॉपी पेस्ट, अनदर चौकार। धावा धावपलकावरती आहेत, गोलंदाजी ट्रॅक वरती नितेश। पुढचा बॉल यावेळेस देखील बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस देखील बॉलला पाठवलंय पॉइंट क्षेत्रामध्ये, आणखीन एक लगातारचा तिसरा चौकार। सुनील पाटील पॉकेट डायनामो, छोटा पॉकेट बडा धमाका, लगातारचे 3 चौकार। पुन्हा एकदा रूम, यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये, धावबाद होऊ शकतात आणि मे बी अपील आहे। फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत, इथे 1 धाव पूर्ण झाली आहे। 14 धावा धावपलकावरती आहेत, 14। अंपायर्स डिसिजन इट्स फायनल डिसिजन। 13 धावा धावपलकावरती, 13 विदाउट लॉस। सुनील पाटील 6 बॉल मध्ये 13 धावा। पहिले 2 बॉल नितेश रेड्डीजने आपल्या नावावरती केले, परंतु तदनंतर सुनील पाटीलने देखील फटकेबाजीला सुरुवात केली आहे। 13 धावा धावपलकावरती, 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 13 विदाउट लॉस। सुनील पाटील विशाल कोळापटे हे जोडी मैदानावरती आहे, धावपलकावरती धावा आहेत 13। गणेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले, धावपलकावरती धावा आहेत 13, 13 विदाउट लॉस। 13 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती आहे। गणेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, पुन्हा एकदा ऑन दी अप हा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि त्याच दिशेने वीरेंद्र सेवक स्टाईल, आणखीन एक चौकार, 4 धावा।
गोलंदाजाच्या पाठीमागे अक्षरशः हात धुवून लागलेत सुनील पाटील. 7 बॉलमध्ये 17 धावांवरती नाबाद आहेत आणि सांगतायत आज ना छोडूंगा तुझे. कोणताही गोलंदाज असू दे. आणखी एकदा रूम ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. छोटा तीर वार करे गंभीर. सुनील पाटील 8 बॉलमध्ये 18 धाव्यांवरती नाबाद आहेत. 18 विदाउट लॉस. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आणि चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते. 18 धावा. आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. विकेट किपर कडून वाईड बॉल. अवांतर धाव इथे देखील मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. 19 विदाउट लॉस. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 19. हाफ ट्रॅकर बॉल. समोर दिशेने आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली जाईल. ड्रॉप. दबावामध्ये होणाऱ्या या गोष्टी आहेत. कॅच सुटलाय आणि इथे देखील 2 धावा प्राप्त झाल्यात. एकवीस धावा धावफलकावरती. 21 विदाउट लॉस. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22-22. विशाल कोळापटे आणि सुनील पाटील. विशाल कोळापटे यांना जीवनदान मिळालं. सुनील पाटील आता स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या बॉलवरती विशाल कोळापटे यांचा झेल सुटलाय. जो पहिला बॉल ते फेस करत होते त्यावरती त्यांचा झेल ड्रॉप झालाय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, परंतु यावेळेस रूम नव्हता. डॉट बॉल. 22 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि आणखी कॅप्टन्सी जर कोणी प्रभावित केलं असेल, आणखी एक लीडर मला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि तो लीडर आहे नितेश रेड्डीज. खूप चांगली कॅप्टन्सी थ्रूआउट द टुर्नामेंट पाहायला मिळाली. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटने समोरच्या दिशेने 1 धाव मिळेल. मिडॉन क्षेत्रामध्ये मी नितेश रेड्डी यांना पहिल्यांदा खेळताना पाहिलं भगवा चषकामध्ये. अगोदर तितका प्रभावित करणारा परफॉर्मन्स त्यांचा पाहिला नव्हता, परंतु 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीज त्या स्पर्धेमध्ये नितेश रेड्डी होते. 23 धावा धावफलकावरती. 23 विदाउट लॉस. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 बिनबाद 23 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. तेवीस धावा धावफलकावरती आहे. 23 विदाउट लॉस. सुनील पाटील आणि विशाल कोळापटे ही जोडी मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती. अभि दाखल झालेत आणि अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. 1 साल और इंतजार करना पडेगा हे त्यांना देखील माहिती आहे. इथे विकेट शोधाव्या लागतील अभि यांना देखील. 23 धावा धावफलकावरती. 23 विदाउट लॉस. स्ट्राईक एंड वरती 10 बॉलमध्ये 19 धाव्यांची खेळी करणारा छोटा पॅकेट सुनील पाटील. पहिला बॉल डॉट आलाय. सुनील पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला, परंतु हा बॉल डॉट आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अभि. पहिला बॉल डॉट आलाय आणि चांगली गोलंदाजी, चांगली लाईन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच दिशेने आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी केली आहे सुनील पाटील यांनी देखील. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम खूप आवडतो सुनील पाटील यांना.
डाऊन द लेग हा बॉल इथे मात्र यष्टी उघडवण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल असेल. अवांतर धाव, 24 धावा धावफलकावरती. अभि बॉलिंग ट्रॅक वरती. ऍक्शन रिप्ले पहा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती. अगदी सफल झाले होते फलंदाज आणि तिथे एक्झिक्यूट झालं नाही. प्लॅनिंग परफेक्ट होतं, एक्झिक्युशन व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि हा बॉल वाईड असेल. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. येणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. किरण लटके पाठीमागे थांबलेत या मॅच मध्ये. कदाचित मला वाटलं ओपन करतील, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये थकले देखील असतील. किरण लटके अजून देखील पाठीमागे. 25 धावा धावफलकावरती. 25 विदाउट लॉस. गोलंदाजी ट्रॅक वरती अभि. पुढचा बॉल. जबरदस्त फटका चांगला आहे आणि गॅप मध्ये बॉल आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कमालीचा डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, लजीज शॉट, चौकार. धावा धावफलकावरती. 29 विदाउट लॉस. 29 विदाउट लॉस. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीरावरती कदाचित हा बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये सफलता देखील मिळेल. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सन्माननीय संदेश पाटील साहेब त्यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेसाठी. डीजेची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळेल, त्यांचे देखील मनापासून आभार. ज्यावेळेस आणखी एक बॉल हवेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये डीजे ऑपरेट केला ते सन्माननीय गणेश पाटील साहेब, त्यांचे देखील मनापासून आभार. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. अंतिम फेरीचा सामना अर्थात या स्पर्धेची मेगा फायनल मैदानावरती सुरू आहे आणि या स्पर्धेचा सर्वजण मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण देखील 2 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतला आणि या स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला. मैदानावरती उपस्थित राहून प्रेक्षक मंडळी असतील, संघ मालक असतील, संघ मालकांचे देखील मनापासून आभार, कारण आपल्या पोटाला चिमटा घेऊन कुठेतरी त्यांनी संघ विकत घेतले होते. त्या सर्व संघ मालकांचे देखील मनापासून आभार आहेत. ज्यावेळेस आणखी एक बॉल डॉट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 32 धावा धावफलकावरती. 32 विदाउट लॉस आणि अंतिम इनिंग खरं तर रोशन सरांच्या मुखामधून आम्हाला ऐकायची आहे. धावफलकावरती आहे. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल दाखल झालेत अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. 34 विदाउट लॉस. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अंतिम षटकाला प्रारंभ झालाय. 3.1 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 विदाउट लॉस. आपण पाहतोय सुरेश शेडगे साहेबांच्या माध्यमातून विशाल कोळापटे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 बॉल आणि 3 षटकार जर लगावले तर 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय सुरेशजी एडगे साहेब यांच्या माध्यमातून असणार आहे.
35 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 35 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ज्यावेळेस हवेमध्ये बॉल 3-4 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील लॉफ केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखण्याचा प्रयत्न करतील. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. 3.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती. 39 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा एक बॉल या इनिंग मधला शिल्लक आहे. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफूट लागलेत. फटका चांगला आहे. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले. शेवटच्या बॉलवरती आले एक धाव आणि धावफलक जाऊन पोहोचले 40 धावा. 41 धावांचं लक्ष आहे आणि ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोन वरून आपण आवाज ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक सन्माननीय रोशनजी संजय सरांचा द व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली आणि बक्षीस वितरण देखील त्यांच्याच मुखामधून आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. सरांना मी आता विनंती करतोय. सर वेलकम. आपले स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्ही खरोखर मला ऍडजस्ट केलं आणि मी देखील माझ्या परीनं देता येईल तेवढं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आता आपण या ही विनंती आहे.
बनवायचे आहेत. मेगा फायनल सुरू आहे विनर स्पोर्ट्स आणि केदारलिंग किंग्स या दोन टीम मध्ये. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला. आणि धाव बनवल्या 40-41 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. केदारलिंग किंग्स या टीमला अंतिम सामना सुरू आहे. आदरणीय पांडुशेठ लाड साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. प्रकाश शेठ लाड साहेबांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल आणि सुरेश यांचा हा संघ आहे. विनर स्पोर्ट्स हा संघ 24 चेंडू बनवायच्या धाव 41 या मॅच मध्ये. केदारलिंग किंग्स या टीमला मेगा फायनल सुरू आहे. अंतिम सामना सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 7 मधील यासाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं. मिस्टामिंग आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. कारण की नितेश रेड्डीजला मिळत आहे हे जीवनदान. पहिल्या चेंडूवरती सहज सोपा झेल सोडलाय शॉर्ट फाईन लेगला. या झेलची किंमत मोजावी लागेल. परंतु गणेशने देखील खूप चांगली बॅटिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 1. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2. संत आणि सावध सुरुवात केली आहे केदारलिंग किंग्स या टीमने. थंड वातावरण आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती सुरू असलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. ऑन साइडला बिगिट झेल सोडलाय आणि त्यानंतर येतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सो मच. गणेश पाटीलने देखील मन जिंकलेत या 2 डे नाईट मध्ये. डान्सिंग राऊंड विकेट गॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. 1 धाव झाली पूर्ण आणि चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. थोडीशी नाराज आहेत किरण. कॅप्टन आहेत विनर स्पोर्ट्स या टीमचे. धावसंख्या आहे 7. सुरुवात दमदार केली आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग 2025 सीझन 7 डे नाईट फॉर्मॅट. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि या वर्षी आपण पाहतोय नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 ची गरज या मॅच मध्ये केदारलिंग स्पोर्ट्स या टीमला. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि फलंदाज होईल बाद. माघारी परतावं लागेल. नितेश बॅक टू द पवेलियन. लागतोय पहिला मोठा धक्का केदारलिंग किंग्स या टीमला. धावबादच्या स्वरूपात नितेश ची खेळी संपुष्टात.
18 चेंडू बनवायच्या धावा 34. अठरा चेंडू आणि 34 ची गरज या मॅच मध्ये. विशाल येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्राइक इनला विशाल आहे गोलंदाजी मार्क वरती. गणेश आहे स्ट्राइक इनला. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. 100% एफर्ट 100% प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9. 17 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काटेकी टक्कर. कोण होईल चॅम्पियन त्यासाठी हा सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज गणेश सकेल टाकतोय. अजून एक धक्का केदारलिंग किंग्स या टीमला 9 या धावसंख्येवरती. आता तरी ऑन साइडला पूल केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट. सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार. हा येतोय चौकार. आहे आणि थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि डाईव्ह लगावली होती. डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न. इथे तुम्ही कशी फिल्डिंग करू शकता हा बेनिफिट आहे. कारण की लश ग्रीन आउटफील्ड आहे. त्यासाठी आयोजकांनी जी मेहनत घेतली आहे हे मैदान उपलब्ध करून दिलं आपल्या या तालुक्याच्या खेळाडूंना खेळण्यासाठी. खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं देखील विशेष कौतुक करेन. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला उपस्थित आहेत आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. एकूण 8 संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. लीग फॉर्मॅट लीग स्पर्धा आहे. त्यामधील 6 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त 2 संघ. अंतिम सामना सुरू आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. आला हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 25.
ऑन साइडला क्रॉस बॅटिस टू खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला फंबलिंग डायरेक्ट हिट करतायत. बॅकअप आहे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आहे 17. 11 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल, सुपर संडे आणि सुपर डुपर हिट हा सामना आणि ही स्पर्धा. सह्याद्री क्रिकेट लीग जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय आणि यशस्वी आयोजन पुन्हा एकदा या 7व्या वर्षामध्ये करून दाखवलेले आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज विशालने ठोकलाय हा चौकार. थँक्यू सो मच. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे केदारलिंग किंग्स या टीमची. अजून एक चांगला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल केदारलिंग किंग्स या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल इथून विजयाचा मार्ग सुकर करेल. ते म्हणजेच विनर स्पोर्ट्स या टीम साठी नावातच विनर आहे आणि विनर होण्याचा प्रयत्न 100% करतील यातील मात्र शंका नाहीये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय या मॅच मध्ये केदारलिंग किंग्स या टीम वरती. कारण की चेंडू शिल्लक आहेत 8, धावा बनवायचे 20 या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल. अजून एक चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 20, सलगचे आले 3 चेंडू डॉट. आणि क्या बात आहे, सुनीलने चांगली गोलंदाजी केली आहे. हे तिसरं षटक निर्णायक षटक होतं आणि या निर्णायक षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. मिस्टामिंग कॉटन बॉलची संधी, फलंदाज झालाय बाद. सुनीलने हा झेल पकडलाय आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल. विनर स्पोर्ट्सने सुरुवात केली आहे जल्लोषाला. फलंदाज झालाय बाद. 6 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे 20. कोण होईल चॅम्पियन? कारण की चॅम्पियन संघ कोण होता याला महत्व असतं. विकास दादा बारसकर. त्यामुळे हा संघ या सीझन मध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. कारण की नेहमीच पहिला क्रमांक कोणाचा आला याला महत्व असतं. दुसरा क्रमांक कोणताही प्रेक्षक विचारत नाही. कारण की चॅम्पियन आणि पहिल्या क्रमांकाला फार महत्व असतं. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गणेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू बनवायच्या धावा 20. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. स्ट्राइक इनला फलंदाज
सुभाष. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लॉंग ऑफला हा झेल पकडलाय आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल विनर स्पोर्ट्सच्या प्रेक्षकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये. कबूल दिला गसूर चव्हाण विनर झाला. सोमा 4 चेंडू बनवायच्या 20 या मॅच मध्ये. अप्पर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि सीमा रेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे परंतु पंच काहीतरी इशारा करतायत. पंच काहीतरी इशारा करतायत. नो बॉल. फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे हे सांगत असताना आणि या मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चला 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट आहे नेक्स्ट बॉल. चला सामना सुरू करायचा आहे. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. स्ट्राइक इनला फलंदाज अबी आहेत. आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू बनवायचे धावा 16. 2 षटकार, 1 चौकार मारावा लागेल आणि या क्लायमेट मध्ये हे मोठे फटके येणं देखील कठीण झालंय कारण की थंड वातावरण आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे. ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 7. ऑन साइडला पूल, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल फिल्डर आणि हा झेल पकडलाय. एकच जल्लोष विनर स्पोर्ट्स हा संघ करतोय कारण की त्यांना माहिती आहे इथून आम्ही आता सामना पराभूत होऊ शकत नाहीयेत कारण की 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल केदारलिंग किंग्स या टीमला. या 20 ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती मिळते एक धाव आणि विनंती असेल विनर स्पोर्ट्स या टीमला आपण सेलिब्रेशन करा परंतु विकेट वरती सेलिब्रेशन आपण करू नका. विकेटच्या बाहेर आपण कितीही सेलिब्रेशन करा, स्टंप देखील घेऊ नका याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. आणि आता मात्र जल्लोष, सेलिब्रेशन नक्कीच पाहायला मिळेल कारण की सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 7 चा चॅम्पियन संघ आहे विनर स्पोर्ट्स. अभिनंदन.